चला मग आपल्याला टेन्स समजून घ्यायचे. टेन्स म्हणजे काळ. काळाची गरज काय आहे शिकत असताना. कारण काळ आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेस काही ना काही कोणती ना कोणती क्रिया करतो. क्रिया म्हणजे वर्क, क्रिया म्हणजे काम है ना. मग ते काम आहे. आता ते काम नीटपणे सांगितलं गेलं का, नीटपणे बोलल्या गेलं का, हे गरजेचं आहे. आता समजा मी तुमच्याशी बोलतोय, बोलतोय ना, मी तुमच्याशी बोलतोय. आता माझं बोलणं चालू आहे का नाही चालू आहे? चालू आहे. आता तुम्ही असं म्हणणार का नाही सर तुम्ही बोलून झाले, तुम्ही बोलून राहिले, तुम्ही शांत आहे, तुम्ही बोलणार आहे, असं म्हणणार आहे का तुम्ही? नाही म्हणणार. म्हणजे माझी जी बोलण्याची जी क्रिया आहे किंवा तुम्ही जे काही जी क्रिया आहे ती चालू आहे का होऊन गेली की का नंतर मी बोलणार आहे, हे ज्या वेळेला आपल्याला व्यवस्थित सांगायचं असतं. म्हणजेच काय, आपलं जे काही क्रिया आहे किंवा आपलं जे क्रियापद आहे, या क्रियापदाचा समजून घ्या. मी शाळेत, तुम्ही शाळेत आलात का येणार आहेत का येऊन गेलेत? येऊन गेलात तुम्ही नाही. तुम्ही शाळेमध्ये आता इथं आलेला आहात, तुम्ही येऊन गेलेत. हा ठीक आहे, तुमची क्रिया समजा होऊन गेली असं ठीक आहे. आता तुम्ही सध्या झोपलेले आहात का झोपेतून उठून झालेलं आहे? तुमचं झोपेतून उठून झालेलं आहे म्हणजे तुमची क्रिया झालेली आहे. तुम्ही सहज सांगू शकता. बरोबर आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केलेली आहे का करणार आहात अजून? आंघोळ केलेली आहे. आंघोळ ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणती क्रिया केलेली आहे, करणार आहे किंवा करत आहात, हे ज्या वेळेला आपल्याला व्यवस्थितपणे आपण सांगत असतो, सांगितलं जात असतं, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या क्रियापदाचा कसा वापर झाला हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला व्याकरणाची म्हणजे टेन्सची म्हणजेच काय याची गरज पडते? टेन्सची गरज पडते. काय याची? टेन्स. TENSE. आणि टेन्स म्हणजे काय? काळ. हे सर्वात महत्वाचं आहे, लक्षात ठेवा की काळाची गरज काय आहे. की तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणतीही क्रिया केलेली आहे, करणार आहे की चालू आहे, हे ज्या वेळेला व्यवस्थितपणे तुम्हाला सांगायचं असेल आणि सांगायचं जर असेल तर त्यासाठी काळाची गरज असते. आणि मग पुन्हा त्या काळामध्ये जे आहे तर 4 प्रकार जवळपास पडतात. साधा काळ आहे. साध्या काळामध्ये साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य. ओके. त्याच्यानंतर मग चालू काळ आहे. बरोबर आहे. चालू काळ, मग चालू वर्तमान, चालू भूत आणि चालू भविष्य. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग पूर्ण काळ आहे. कारण एखादी क्रिया झालेली असेल, ती झालेली क्रिया पुन्हा ती 3 काळात सांगावं लागेल. चालू काळ, चालू वर्तमान, चालू भूत आणि चालू भविष्य. पुन्हा डबल. आपण तर तसं नेहमीच काय म्हणतो की काळाचे प्रकार किती आहे? 3च म्हणतो. परंतु काळाचा 4था प्रकार जो आहे तो आपल्याला सहसा समजत नाही ना सर. काळाचे प्रकार 3च आहेत. नाही तर काळाचे प्रकार 4 आहेत. तुम्ही म्हणतो जर 4था कोणता? काळाचे प्रकार तर 3च आहे. कोणते? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. सर मला 4था काळ कोणता आहे? तर 4था काळ जो आहे चालू पूर्ण काळामध्ये टाकायचा. चालू पूर्ण काळ. आता मी काय करतोय? सध्या शिकवतोय का? शिकवतोय ना. आता माझी क्रिया झालेली आहे की नाही? का चालू आहे? झालेली काहीच नाहीये. झालंय ना. काहीतरी बोललोय ना मी, काहीतरी लिहिलंय ना इथं, ते पूर्ण झालं. आणि आता सध्या मी काय करतोय? शिकवतोय. म्हणजे माझी शिकवण्याची क्रिया चालू आहे. म्हणून चालू पूर्ण काळ हा आहे 4था काळ. चालू पूर्ण काळ. कळतंय का? याच्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये थोडस जम्बलिंग होते, थोडासा गोंधळ होतो. चालू पूर्ण काळ म्हणजे जी थोडीफार शिकून जी क्रिया होऊन गेली ती शिकून झालेली क्रिया म्हणजे पूर्ण झालेली क्रिया. आणि आता सध्याही जे शिकवतच आहे म्हणजे हे आहे चालू आहे. म्हणजे चालू पूर्ण काळ. मग याच्यामध्ये पण पुन्हा किती प्रकार पडतात? ते